तर शेवटी मित्रांनो मी पण सिनेमॅटिक व्हिडिओ कसा शूट करायचा ते शिकूनच गेलो. तर काय झालं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज सकाळी उठून म्हटलं चला शॉपला जाऊया. शॉपला जाण्यासाठी कार्यकर्त्याला घ्यायला गेलो होतो. कार्यकर्ता मस्तपैकी बोलत बसला होता फोनवरती. कार्यकर्त्याला घेऊन आलो होतो मस्तपैकी शॉपवरती आल्या सर्वात पहिले जे आपलं काम आहे ते म्हणजे हँडसेट लावून घेणं. कस्टमरला आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा मोबाईल पाहिजे असेल तर त्यांनी शुभांगी मोबाईलमध्ये व्हिजिट करू शकता. शुभांगी मोबाईल हे आपल्या हक्काचं आणि आपल्या माणसाचं दुकान. मित्रांनो तुम्हाला इथं सर्व प्रकारचे मोबाईल हँडसेट अवेलेबल होऊन जाणार आहे. हँडसेट लावून झाल्यानंतर मस्तपैकी देवाची पूजा करायला घेतली. देवाची पूजा करणं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे आपल्यासाठी. मस्तपैकी हिंदू धर्मानुसार आपण आपली देवाची पूजा केली व कस्टमरसाठी आपण एकदम सज्ज झालो. मित्रांनो मस्तपैकी सज्ज झालो आहे तर सुरुवात एकदम फ्रेश झाली पाहिजे. त्यासाठी मित्रांनो पहिले मागवले आपल्या कपमध्ये, हा माझा फेवरेट कप आहे, याच्यामध्ये मस्तपैकी गरम गरम अशी कॉफी मागवली. मित्रांनो मस्तपैकी कॉफी पिऊन कार्यकर्ता आला होता. चला रोहित भाऊ आपल्याला थोडं काम आहे. मग काय कार्यकर्त्याला सोबत घेतलं आणि काम करण्यासाठी निघालो. मस्तपैकी कॅनोटला आलो होतो. कॅनोटवरनं रिटर्न आल्यानंतर मित्र विशाल भाऊ भेटले. विशाल भाऊ म्हटले रोहित भाऊ तुम्हाला आज माझ्याकडनं पार्टी. म्हटलं कसं काय, तर चला फुकटचं खायला तर आपण कुठं मागं राहणार नाही. विशाल भाऊला म्हटलं द्या ऑर्डर. आणि मित्रांनो जो आयुष्यात फुकटाचा खातो तो तर कधी कधी मागं राहणार नाही, आणि ते पण विशाल भाऊच्या पैशाचं होतं त्यात तर आपण कधीच मागं राहणार नाही. मस्तपैकी रोलची ऑर्डर दिली होती. रोलच्या ऑर्डर सोबत विशाल भाऊला म्हटलं कॉपी पण पाजा. संध्याकाळी त्यानंतर आले होते आपल्याकडे डॉगेश भाऊलाही भाऊ घेऊन आले होते. भाऊ आपल्याकडे रोज येतात. डॉगेश भाऊ तर बसण्याची स्टाईल बघून तर आपण एकदम फिदा झालो होतो. डॉगेश भाई 120च्या स्पीडनी डायरेक्ट गाडीवर चढले आणि फटदिशी चढून गेले. त्यानंतर आपलं थोडं काम होतं. आज आले होते आपल्याकडे शुभम भाऊ म्हणले चला रोहित भाऊ आज थोडी खरेदी करायला जायचे. मग काय संभाजीनगरमध्ये जे पण राहतात त्यांना तर माहिती थंडीच किती वाढलेली आहे. मस्तपैकी शुभम भाऊला घेऊन गेलो होतो आज शॉपिंग करण्यासाठी. शुभम भाऊ बोलले रोहित भाऊ मला जॉकेट घ्यायचंय, तुमची चॉईस एक नंबर आहे, मला जॉकेट घेऊन द्या. कार्यकर्त्याला फटदिशी जॉकेट घेऊन दिलं. कार्यकर्ता पण खुश झाला. मग काय तुम्ही संभाजीनगरमध्ये राहताय आणि आपल्या हक्काच्या माणसाला आणखी फॉलो केलेलं नाही मित्रांनो, माझे नक्की ब्लॉग आवडत असतील तर पटापट फॉलो करून घ्या मित्रांनो.